कुठे जसं आमची एव्हरेस्टची मोहीम होती ही डेडिकेटेड टू सीपीआर अवेअरनेस, म्हणजे हा. कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन हे जे आहे भारतामध्ये अजूनही खूप प्रायमरी लेवलला आहे. जरी सगळ्यांना माहिती असलं तरी कोणाची इच्छा नाही, अजूनही आपल्याकडे काहीही म्हणजे अगदी मला सांगायला लाज वाटते, पण ही वस्तुस्थिती आहे की डॉक्टरांच्या घरी पण एखाद्या वेळेस डॉक्टरच्या आई वडिलांचा जर हार्ट अटॅक झाला तर पटकन त्याला सीपीआर देणं हे सुचेल का नाही, सुचलं तरी सगळ्याच डॉक्टरांना ते जमेल का नाही शास्त्रोक्त पद्धतीने, हा पण मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर हे हम्म. कुठेतरी हा रिफ्लेक्स जनरेट करायचा, म्हणजे हम्म. इथे एक नाव घ्यायला मला खूप आवडेल. आपण कदाचित ओळखत असाल, त्यांना माहिती ऐकलंही असेल, भीष्मराज बाम. आपले रिटायर्ड आयजी होते, आयपीएस ऑफिसर, दोल सरांचे बॅचमेट, सेम बॅच आयपीएस. त्यांची दुसरी ओळख म्हणजे ही इज द फर्स्ट स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट ऑफ इंडिया. हो बर. वा. म्हणजे त्यांच्या स्टुडंटची मी नावं घेतली तर मला त्याच्यातनंच माझं ऊर भरून येतं की आपल्याला सरांसोबत शिकायला मिळालं. म्हणजे तुम्ही गीत सेठी घ्या, पंकज अडवाणी घ्या, अंजली भागवत घ्या, तुम्ही सचिन तेंडुलकर घ्या का विराट कोहली घ्या, वा वा. हे सगळे सरांचे स्टुडंट आहेत. आणि नेमकं भीष्मराज बामसर नाशिकमध्ये स्टुडंट्सला ऍड्रेस करताना ही कोलॅप्स्ड, हार्ट अटॅक आला. ओ. आणि सगळ्यांनी त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पोत्यासारखं उचलून, पण कोणाला सुचलं नाही की सीपीआर द्यावा. तर म्हणून मग आम्ही म्हटलं की आपण ही मोहीम सीपीआर अवेअरनेस साठी डेडिकेट करू. मग त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण मुंबईपासून सुरुवात केली. तर मी माझ्या अॅनेस्थेशिया असोसिएशन जो भारताचा आहे अख्ख्या त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं. प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे आम्ही जात होतो तिथे ते रस्त्यावर, टोल नाक्यावर, सगळीकडे सीपीआर अवेअरनेस, म्हणजे आम्ही कमीत कमी 25 लाईव्ह सेशन्स घेतले अख्ख्या बर. त्या 3,500 किलोमीटर मध्ये. बर. कुठे पण म्हणजे युनिव्हर्सिटीत काय जाऊन करायचं, त्यांना सगळं शिकवायचं आणि कसं शिकवायचं द्यायचं थांबून. सीपीआर हा, इट सेल्फ ते मॅनिक्युन कॅरी करायचो आम्ही, सगळं बर. पॅम्पलेट्स, कलर्ड पॅम्पलेट्स केले होते, ते वा. सगळे वाटले. तर त्यामुळे त्याला म्हणजे सायकलिंग त्याला हो. जोडायच्या मागे सायकलिंग अवेअरनेस होताच, पण हा सोशल कॉज पण नव्हता हो. त्याच्यामध्ये, तो हो. आम्हाला करता आला त्यामुळे. हो. आणि तुम्ही नुसतेच ड्राईव्ह करून किंवा फ्लाय करून गेला असतात तर ते झालंच नसतं. येस. नसतं एवढा समाजाशी आम्हाला. आज बरोबर. एमपी, यूपी, काठमांडू पर्यंत सगळ्या गावांमध्ये आम्हाला लोकांच्या घरी राहता आलं, लोकांशी संपर्क साधता आला. हो. बर. म्हणजे हे पण म्हणजे व्हायचं की मोहिमेच्या दरम्यान तुम्ही कुठे कुठे लोकांकडे राहत राहत गेलात पुढे. हो, म्हणजे अरे वा, सतत एखाद्या मस्त. गावातलं म्हणायचं आमच्या याच्यात हा प्रोग्राम घेऊन टाका. जसं त्यांना कळायचं मीडिया पुढे 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 चालायचं. हा. बॉर्डरवरच्या कॉलेजमधनं आम्हाला रिक्वेस्ट आली की आमच्याकडे पण घ्या, काठमांडूच्या अलीकडे, म्हणजे भरतपूरच्या इथे. बर. तर बर. त्यांच्या कॉलेजचे म्हणजे जवळपास 500-600 विद्यार्थी एकत्र मग आम्ही ट्रेन केले. वा वा. तसंच आपले अब्दुल कलाम सरांना कुठे, आपण जी क्लिप तुम्ही जर बघितली, तुम्हाला युट्यूबवर अजूनही बघायला मिळेल, भाषण देता देता कोलॅप्स झाले सिक्कीमला. सिक्कीमला नाही, मला वाटतं म्हणजे इफ ही वुड बीन गिवन सीपीआर ते वाचू शकले असते. चान्सेस आर मोर. बर. But in spite of being in government convoy, imagine at what level of work we need to एवढी जरूर आहे. हो. जनरेट दॅट रिफ्लेक्स. ते तर ऑनगोईंग काम राहणार आहे, ते चालू हो. आहे. म्हणजे मी ते एका दिवसात मी 4.5 लाख लोकांचा एक प्रोग्राम घडून आणला होता, की मी त्याची सुरुवात मंत्रालयातनं देवेंद्र फडणवीसांना करायला लावली. आणि ऍट अ टाइम माझे सगळे, मी तेव्हा प्रेसिडेंट होतो महाराष्ट्र स्टेटचा अॅनेस्थेसिया सोसायटीचा, अख्ख्या बर. जिल्ह्यामध्ये कार्यक्रम 10 वाजता सकाळी सुरू ओ. झाले. अरे वा. तर वा वा. खूप काम करावं लागणार आहे त्याच्यामध्ये, तरच ते होऊ शकेल असं आहे. इथे क्विक थिंकिंग आणि कॉन्फिडन्स दोन्ही पाहिजे ना सीपीआर मध्ये. एक्झॅक्टली.